नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे. हे बघा सूर्य मावळतो आता आणि आपण शेतात, मला हा मित्र आहे ना साईडला आहे बा इकडं मला शेतात घेऊन आला, बळजबरी घेऊन आला. आता दुकानात मी बसेल होतो, घेऊन आला, चल म्हणे शेतात चक्कर मारायला. शेतात चक्कर मारायला आणलं आणि हे बा या गावतात आणलं तिने मला. कशाला काय गवत वाढलेलं काय रे भाऊ, हे ताग आहे. ताग आहे मित्रांनो शेतात. आणि तागामध्ये कोणता माल कोणता आहे आपला? डाळिंब. हे बा हे इकडं त्याच्यामध्ये आता हे डाळिंब आहे बरं का. हे डाळिंब झाडे, झाडं खूप छान आहे. 2 ते 2.5 महिने झाड आहे. त्यानंतर हाताने ताक पावसात सुरुवातीला टाकून दिलं त्या शेतामध्ये. नियोजन असं होतं, दाखवतो तुम्हाला मी पुढं या इकडं. तर मित्राचं एकंदरीत नियोजन असं होतं की त्याला ह्या तागापासून डाळिंबाला आच्छादन करायचं होतं. हे बा आता या बाजूला इकडे आच्छादन चालू आहे त्यांचं. काय करायचं होतं पहिलं? मल्चिंग करायची, गवत उगू नये म्हणून बेडवर. मग मल्चिंग मग असं वाटलं मल्चिंगला फक्त गवत उगणार नाही, आपण जर ताक करून बेडवर टाकला आपलं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, डाळिंबाला त्याचा चांगला फायदा होईल. म्हणून मल्चिंग न करता आपण तागाचं नियोजन केलं. आता हे पाय ना, आता मस्त जबरदस्त दिसतंय. आता हे बघू शकता तुम्ही खाली झाडवर. याचा जो रिझल्ट आहे बघा मित्रांनो. जसं वाळत जाईल तसं सुकत जाईल. हे बघा जमीन खाली कशी भुसभुशीत. जबरदस्त काय दिसतं का? काय शेणखत पण भरपूर वापरलेलं दिसतंय. शेणखत भरपूर आहे. 300 फुटात एक टारली. अरे वा, 300 फुटात एक टारली. 300 फुटाचा बेड आहे असा लांबीला, आणि त्याच्यासाठी एक शेणखताची ट्रॉली वापरलेली काकड्यानं, एक ब्रशची. वा, हे असं नियोजन आहे मित्रांनो, जबरदस्त आहे अगदी. आणि गावताची कुठं तुम्हाला काडी दिसणार नाही, काही नाही. गवत कुठून दिसत? तागानं गवत मारून टाकलं. कमी झाला त्या शेतामध्ये भरपूर लावळा होता. आता उलच नाही ना, उगलाच नाही, जागाच नाही राहिली त्याला. ते कुठून वर येणार? दिसतो का लावाला आता? दिसतो गाव? दिसत असलं तर कमेंट मध्ये सांगा मग. त्यानंतर भाऊन आपल्याला इकडे बाजूला आणलं तर साहेबाचं इथं रोप टाकलेलं आहे. हे पहा, त्याच्यात कांद्याचं पण रोप आहे, तुम्ही बघू शकता. आता तागाच्या जागेवर कांदे लावायचे, आता रोप लावायचं या तागाच्या जागेवरती. बरंच बाहेर नियोजन भाई तुमचं. मग आता ही अद्रक कोणाची रे? अद्रक कापली ना. हे अद्रकीचं काय नियोजन? चायना पद्धत म्हणून लावली. चायना पद्धतीनं म्हणजे नालीत लावली. चायनातले लोक आले? नालीत लावली. किती, कशी लावली ती? 11 बाय 6 वर. हो का?